हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. सोबतच इंग्लिश शिकत असतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने, अर्थातच आपल्या मातृभाषेतून, आपल्या मराठीमधून. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. येस गाईज, हे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस आपण मराठीतून तर रोज बोलत असतो, पण हेच सेंटेन्सेस आजपासून नाही तर आत्तापासून व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच तुम्ही इंग्लिश मधून बोलणार आहात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत बघा. गाईज, यापूर्वी आपण डेली यूज इंग्लिश वर्ड्स, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघितले आहेत. त्या व्हिडिओंना तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत असल्यामुळे मी तुमच्यासाठी डेली नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. सो गाईज, व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत पूर्ण बघा. खूप उपयुक्त असा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. सो गाईज, आजचा आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, तो दयाळू आहे. आपण कोणाला म्हणत असतो की कोणाबद्दल सांगत असतो की तो व्यक्ती खूप दयाळू आहे. सो हे सेंटेन्स इंग्लिश मधून कसं येणार आहे? ही इज काइंड. ही इज काइंड मीन्स तो दयाळू आहे. ओके. नेक्स्ट इज तू चुकीचा आहेस. आपण सांगत असतो बऱ्याचदा, कोणाला म्हणत असतो की तू चुकीचा आहेस, तू बरोबर नाही. सो हे सेंटेन्स इंग्लिश मधून येणार आहे, यू आर रॉंग. यू आर रॉंग. ओके. मीन्स तू चुकीचा आहेस. हे बरोबर नाही. नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे, हे बरोबर नाही. आपण म्हणत असतो बऱ्याचदा की हे बरोबर नाही. सो दॅट्स नॉट राईट. ओके. दॅट्स नॉट राईट मीन्स हे बरोबर नाही. ओके. पुढचं सेंटेन्स घेतलेलं आहे आपण, पुढे काय. आपण विचारत असतो बऱ्याचदा की पुढचा प्लॅन काय आहे, पुढे काय, आता पुढे काय करायचंय. सो व्हॉट नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट मीन्स पुढे काय. ओके. आपण पुढचं सेंटेन्स घेतलेलं आहे, सोबत चल. आपण म्हणत असतो कोणाला की सोबत चल. सो कम अलॉंग. कम अलॉंग मीन्स सोबत चल. पुढचं आहे सेंटेन्स, भेटत राहा. आपण बऱ्याचदा कोणाला भेटत असतो किंवा बोलताना आपण बोलतो की पुन्हा भेटत राहा किंवा भेटत राहा मीन्स कीप इन टच. ओके. कीप इन टच मीन्स भेटत राहा. ओके. पुढचं सेंटेन्स घेतलेलं आहे गाईज आपण, काही हरकत नाही. ओके. काही हरकत नाही हे सेंटेन्स देखील आपण बऱ्याचदा बोलत असतो. दिवसभरामधून आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स यूज करतो. सो काही हरकत नाही मीन्स आता आपण बोलायचं आहे नेव्हर माइंड. ओके. नेव्हर माइंड मीन्स काही हरकत नाही. ओके. नेक्स्ट सेंटेन्स इज अजिबात नाही. ओके. पुढचं सेंटेन्स घेतलेलं आहे आपण, अजिबात नाही. बऱ्याचदा आपण म्हणत असतो की अजिबात नाही. सो नॉट ऍट ऑल. नॉट ऍट ऑल मीन्स अजिबात नाही. नेक्स्ट इज आराम करून घ्या. कुणी आपल्याकडे गेस्ट वगैरे आलेलं असतं तर आपण म्हणतो की आराम करून घ्या किंवा दिवसभरामधून आपण सांगत असतो हे सेंटेन्स. सो एक कसं येणार आहे, आराम करून घ्या मीन्स हॅव अ रेस्ट. हॅव अ रेस्ट मीन्स आराम करून घ्या. रेस्ट मीन्स आराम. ओके. नेक्स्ट इज उशीर करू नका. कोणाला आपल्याला सांगायचं आहे की लवकर जा आणि लवकर घरी परत या, उशीर करू नका. सो डू नॉट डिले. ओके. डू नॉट डिले मीन्स उशीर करू नका. ओके. नेक्स्ट सेंटेन्स इज घरी ये. आपण कोणाला म्हणतो की घरी ये. सो हे सेंटेन्स येणार आहे कम होम. ओके. कम होम मीन्स घरी ये. गाईज, पुढचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे, त्याला थांबव. बऱ्याचदा कोणी जात असतं, सो आपण म्हणतो की त्याला थांबव. सो स्टॉप हिम. स्टॉप हिम मीन्स त्याला थांबव. ओके. सो त्याला थांबव
असंच सेंटेन्स आपण मुलगी असेल तर म्हणतो आपण तिला देखील थांबव किंवा तिला थांबव. सो त्याला थांबव मीन्स स्टॉप हिम. हिम मीन्स त्याला, तर तिला थांबव हे सेंटेन्स कसं येणार आहे? स्टॉप हर. ज्याप्रमाणे हिम मीन्स तो, तर हर मीन्स ती. सो स्टॉप हिम मीन्स त्याला थांबव अँड स्टॉप हर मीन्स तिला थांबव. ओके, क्लिअर? पुढचं सेंटेन्स घेतलेलं आहे आपण, हे गरजेचे आहे. काही गोष्ट आपण म्हणत असतो की हे खूप गरजेचे आहे, हे तातडीचे आहे, तर हे सेंटेन्स इंग्लिश मधून कसं येणार आहे? इट्स अर्जंट. इट्स अर्जंट मीन्स हे गरजेचे आहे किंवा हे तातडीचे आहे. ओके, सो गाईज नेक्स्ट सेंटेन्स इज जशी तुझी इच्छा. गाईज आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स यूज करत असतो की काही वेळेला आपण समोरच्याला सांगत असतो की तुला आवडेल ते कर, मीन्स जशी तुझी इच्छा हे सेंटेन्स आपण यूज करतो. सो ते इंग्लिश मधून कसं येणार आहे? ॲज युअर विश. ॲज युअर विश मीन्स जशी तुझी इच्छा. ओके, नेक्स्ट इज मुद्द्यावर या. बऱ्याचदा कोणी काही वायफळ बडबड करत असतं, सो आपण बोलतो की हे न बोलता तुम्ही मुद्द्यावर बोला किंवा कामाचं बोला. सो ते सेंटेन्स इंग्लिश मधून येणार आहे कम टू द पॉइंट. कम टू द पॉइंट मीन्स मुद्द्यावर या किंवा कामाचं बोला. ओके, नेक्स्ट इज हा जुना आहे. काही वस्तू असते, सो आपण बोलत असतो की हे खूप जुना आहे किंवा हा जुना आहे. सो this is old. This is old. Old means जुना. So this is old means हा जुना आहे. ओके, नेक्स्ट इज खूप छान. काही वेळेला बऱ्याचदा आपण कोणाला कॉम्प्लिमेंट देत असतो की खूप छान. सो व्हेरी नाईस. व्हेरी नाईस मीन्स खूप छान. मोस्टली हे सेंटेन्स आपण कोणाला कॉम्प्लिमेंट देण्यासाठी यूज करत असतो. ओके, नेक्स्ट इज जा आणि खेळ. लहान मुलांना आपण म्हणत असतो की जा आणि आता बाहेर खेळ किंवा जा आणि खेळ. हे सेंटेन्स इंग्लिश मधून येणार आहे गो. गो मीन्स जाणे. गो अँड प्ले. खूप इझी आहे. गो अँड प्ले मीन्स जा आणि खेळ. आजचं लास्ट सेंटेन्स मीन्स 20 नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे हे पुरेसं आहे. आपण म्हणतो की बस झालं आता, हे पुरेसं आहे, आता मला देऊ नको. सो हे सेंटेन्स इंग्लिश मधून येणार आहे इट्स सफिशियंट. ओके, इट्स सफिशियंट मीन्स हे पुरेसं आहे. ओके, सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल